भंडारा जिले में विभिन्न विकास कार्यों का भूमि पूजन करने के लिए राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 जून को भंडारा आ रहे हैं। भंडारा जिले से बहने वाली वैनगंगा नदी पर जल पर्यटन शुरू किया जाएगा। इसके लिए पहले चरण की मंजूरी सरकार से मिल चुकी है। साथ ही भंडारा विधानसभा क्षेत्र में कई कार्यों का भूमि पूजन भी मुख्यमंत्री द्वारा किया जाएगा। इसके लिए शहर में माधवनगर मैदान में आयोजन के लिए भव्य शामियाना लगाया जा रहा है। नक्कीच 2 वर्षात मुख्यमंत्री तिसऱ्यांदा येत आहेत आणि विशेषतः सांगावंसं काही प्रचाराच्या सभेला येत नाही, तर विकास कामाच्या भूमिपूजनाला येत आहेत। 2 वर्ष आधीपासून ते बोलले होते की जलपर्यटन आपल्याला करायचं आहे आणि तो आता फायनलाइज झालेला आहे, म्हणजे टेंडरसुद्धा झालेला आहे। त्याच्यासाठी त्याचं आता भूमिपूजन औपचारिक राहिलेलं आहे की भूमिपूजन करून त्याला 2 महिन्यात आपण स्ट्रक्चर उभा करून त्याला काम सुरू करायचं। तर नक्कीच अपेक्षित आहे की ऑगस्टपर्यंत तो पहिला टप्पा त्याचा सुरू होईल। नक्कीच मुख्यमंत्री साहेब येत आहेत। आम्हाला अभिमान असा आहे की आम्हाला जे आम्ही जिल्ह्यासाठी मागितलं, कारण भंडारा जिल्हा हा बॅकलॉग खूप मोठा वाढलेला होता आणि अशी परिस्थिती की भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्हा निघाला आणि गोंदिया जिल्हा समोर चालला गेला आणि आमचा जिल्हा मागे होता। आता आम्हाला कुठेतरी समाधान आहे की आमच्या जिल्ह्यासाठी भरपूर निधी ह्या शासनाने दिलं आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आता विकास कामाच्या माध्यमानं आमचा जिल्हासुद्धा प्रगतीवर चालला आहे। आणि विशेषतः त्याच्यामध्ये जरी हा 547 कोटीचा असेल, पण याच्यामध्ये 102 कोटी हा पहिला टप्पा जलपर्यटनचा आहे। ह्या जलपर्यटनच्या माध्यमानं आम्हाला राष्ट्रीय स्तरावरती आमच्या भंडारा जिल्ह्याची नोंद होणार आहे आणि याला जागतिक स्तराच्या दर्जाच्या माध्यमानं आमचा भंडारा जिल्हा प्रगतीवर जाणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात 5 जेटी आहेत, त्याच्यानंतर अजून मला वाटते 8 काहीतरी होणार आहेत, म्हणजे 13 जेटी जवळपास आहेत। परंतु ह्या 13 जेटीमधून जवळपास 10,000 लोकांचा रोजगार मिळणार आहे अंदाज आहे। तर हा इतका मोठा प्रकल्प आमचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। तर यामुळे मी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांचं खूप अभिनंदन करतो, की आभार व्यक्त करतो की इतका चांगला प्रकल्प दिला आणि त्यांच्या स्वागतासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सगळे कार्यकर्ते आमचे इकडे उत्सुक आहेत येण्यासाठी आणि गैरसोय व्हायला नाही पाहिजे म्हणून हा पेंडल वगैरेची व्यवस्था केली पावसाळ्यामध्ये। ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होणार असून 2019च्या निवडणुकीत आपला फार कमी मतांनी पराभव झाला। तरी खचून न जाता गेल्या 4.5 वर्षांपासून मी माझ्या एकही दिवस फोन बंद ठेवलेला नाही। मला कोरोना झालेला असताना सुद्धा मी माझ्या दुःख न सांगता कोरोनाच्या काळात सुद्धा अनेकांना मदत केली। मी यांनी विकास फाउंडेशनचे कार्यकर्ते हे कोरोनात मदत करतात, म्हणून नितीन गडकरी यांनी विकास फाउंडेशन या संस्थेला 5 ऑक्सिजनचे युनिट दिले। या प्रकारे गेल्या 5 वर्षांपासून जनतेच्या सतत संपर्कात राहून सेवा देण्याची मी आणि माझ्या संघटनेच्या वतीने सतत प्रयत्न करीत आलेलो आहोत। या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात जे परिवर्तन दिसून आले त्यावरून हे स्पष्ट होते की अनेक पक्षांचे नाव आणि चिन्ह बदलले, पण लोकांनी पक्षाला किंवा चिन्हाला न पाहता नेतृत्वाला पाहून मतदान केल्याचे दिसून आले। एकंदरीत जनतेचे प्रश्न पक्ष किंवा चिन्ह सोडवत नाही, सोडवतो तो माणूसच। म्हणूनच व्यक्ती किंवा नेता पाहूनच मतदान करण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे असे मला वाटते। मागील निवडणुकीत मी अपक्ष असताना अनेक माझ्या हितचिंतकांनी पक्षाची तिकीट पाहिजे होती अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या। निवडणूक कमी मतांनी हरल्यानंतर त्याच लोकांनी पश्चाताप व्यक्त केला होता। ती वेळ येणाऱ्या निवडणुकीत येऊ नये। मी निवडून आल्याच्या ज्यांना फायदा होऊ शकतो किंवा मी आमदारांनी जिल्हा परिषदेला तसेच पंचायत समितीला सभापती असताना ज्या लोकांना माझी मदत झाली अशांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला येणाऱ्या निवडणुकीत मदत करावी। कार्यकर्त्यांनी वेळाचं महत्त्व समजून ही निवडणूक जिंकण्यासाठी निस्वार्थ भावनेने कामाला लागावे। तसेच ज्या कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यांनी वेळेच्या आत पूर्ण कराव्यात असे आवाहन माजी आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केले आहे।
भंडारा जिले में रविवार 23 जून को 25 स्थानों पर सारस पक्षी की गणना की जाएगी। यह गणना उपवन संरक्षक राहुल गवई के आदेश के अनुसार वन विभाग व सेव इको सिस्टम एंड टायर संस्था द्वारा की जा रही है। जिलाधिकारी योगेश कुंभेजकर की अध्यक्षता में सारस संवर्धन समिति कार्य कर रही है। रविवार तड़के भंडारा, मोहाड़ी व तुमसर तहसील के 25 स्थानों पर सारस पक्षी गणना की जाएगी। इसी दिन गोंदिया जिले में भी सारस पक्षी गणना का आयोजन गोंदिया के वन विभाग द्वारा किया गया है। इसके पहले 2 दिन की कार्यशाला ली गई। तुमसर व भंडारा के वन परिक्षेत्र कार्यालय में शुक्रवार व शनिवार को कार्यशाला का आयोजन किया गया। इस कार्यशाला में भंडारा, जामकांदरी, तुमसर, नाकाडोंगरी व लेंडेझरी 5 वन परिक्षेत्र के कर्मचारी, सारस मित्र व गणना में भाग लेने वाले स्वयं सेवकों को मार्गदर्शन किया गया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 जून को जिले के दौरे पर आ रहे हैं। उनका दौरा कार्यक्रम इस प्रकार है। सोमवार 24 जून को सुबह 10 बजे वर्षा निवास से कार से मुंबई एयरपोर्ट के लिए प्रस्थान करेंगे। एयरपोर्ट से 10:30 बजे मुंबई के लिए प्रस्थान करेंगे। सुबह 11:45 पर नागपुर हवाई अड्डे पर आगमन और वैनगंगा नदी तट के लिए प्रस्थान करेंगे। दोपहर 12:30 बजे जल पर्यटन परियोजना के प्रथम चरण का शिलान्यास करने के बाद 12:40 पर कार से रेलवे ग्राउंड के लिए रवाना होंगे। वहां भंडारा विधानसभा क्षेत्र के 547 करोड़ के विकास कार्यों का भूमि पूजन और कार्यकर्ता बैठक में शामिल होंगे। वे दोपहर 2 बजे कार से नागपुर एयरपोर्ट के लिए रवाना होंगे और 2:45 पर मुंबई के लिए प्रस्थान करेंगे। बेटाडा येथे योगा दिनाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ बांडेबुचे यांच्याकडून नियमित योगा प्रशिक्षणात भाग घेणाऱ्या प्रत्येकाला स्वखर्चातून टी-शर्ट वाटप करण्यात आले। योगा करणे निरोगी शरीर ठेवण्यासाठी गरजेचे आहे। लहान मोठा, जवान म्हातारा सर्वांनी योग करून शरीर निरोगी ठेवावं व योगा या व्यायामाला चालना मिळावी या उद्देशाने आपण या योगा प्रेमींना टी-शर्ट देऊन प्रोत्साहित केले, असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ बांडेबुचे यांनी व्यक्त केले। यावेळी अनिकेत राऊत, सागर रामटेके, विकास खरवडे, प्रतीक शेंडे, अमोल रामटेके, निखिल शेंडे, आकाश खरवडे, रोहित राऊत, पराग शेंडे, पवन बनकर, स्वप्नील सोनवाने, गणेश ढेंगे, मयूर मेश्राम, लोकेश बुधे, राज शेंडे, आकाश कुर्वे आदी उपस्थित होते। तुमसर नगर क्षेत्र में पेयजल आपूर्ति बाधित हो गई है। कई दिनों से पीने का पानी नहीं मिलने से लोग अपना गुस्सा जाहिर कर रहे हैं। इस बारे में बार बार शिकायत करने के बावजूद कोई समाधान नहीं हो रहा है। नगर परिषद की ओर से जलापूर्ति सुचारू करने की मांग को लेकर एक ज्ञापन नगर परिषद के मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम को दिया गया। गौरतलब है कि इस क्षेत्र में सार्वजनिक जलपूर्ति नहीं हो रही है, अतः नल में पानी नहीं आने पर नागरिकों को पानी प्राप्त करने में भारी असुविधा का सामना करना पड़ता है। हर दूसरे दिन 1 घंटे के लिए पानी दिया जाना चाहिए, लेकिन पूरे प्रेशर के साथ पानी आना चाहिए। इसके अलावा पानी का समय भी तय करना जरूरी है। वर्तमान समय में कम प्रेशर और असमय पानी आने से सारे काम छोड़कर पानी भरने का इंतजार करना पड़ रहा है। नियमित रूप से पानी की टंकी भरने पर भी पर्याप्त पानी नहीं मिल पाता है। जलापूर्ति कम प्रेशर से होने की वजह से नागरिकों को काफी नुकसान हो रहा है। ठेकेदार की ओर से सड़क खोदने से समय पर पानी नहीं मिल रहा है। इसके चलते शहर के विभिन्न हिस्सों में पानी की कमी का सामना करना पड़ रहा है। नगर परिषद प्रशासन को चेतावनी दी गई है कि वे इस मामले में गंभीरता से विचार करें और शीघ्र पेयजल आपूर्ति सुनिश्चित करें, अन्यथा पानी के लिए घड़ा मार्च निकाला जाएगा। इस अवसर पर शिवसेना प्रभाग प्रमुख एवं स्वराज्य युवा एकता फाउंडेशन के अमित मेश्राम, प्रभाग प्रमुख रोशन ढोके, चंद्रकला मालेवार आदि उपस्थित थे। गांधीनगर, हनुमान नगर आणि रविदास नगर
या वॉर्डामध्ये 3 महिन्या मागील 3 महिन्यापासून म्हणजे अख्खा उन्हाळा पूर्ण कोरडा गेलेला आहे आणि 3 महिन्यापासून नळ येत नाही नियमित. त्याच्यामुळे या इथले जे आहेत वार्डातले रहिवासी यांना खूप त्रास होत आहे. त्यांना विहिरीच्या पाणी घ्यावं लागत आहे, वापरावं लागत आहे. इथं ते नियमित म्हणजे जर नळ आले, हे रेग्युलर टॅक्स भरणारे त्यांना नियमित जर नळ आले तर त्यांना ते त्रास होणार नाही. या संदर्भात आम्ही काल मुख्य अधिकाऱ्याच्या दालनामध्ये सगळे वार्डातले लोक घेऊन त्यांना या संदर्भात निदर्शन आणून दिले की इथं नळ येत नाही रेग्युलर आणि पिण्याचं पाणी मिळत नाही. कोरडा पूर्ण उन्हाळा गेलेला आहे, त्यांना नियमित पाणी मिळायला पाहिजे. हे रेग्युलर टॅक्स भरणार आहेत, तर त्यांची मागणी तिची आहे की मुळात आम्हाला जे आधी नळ येत होते सकाळी ते व्यवस्थित नळ आले पाहिजे आणि पाणी मिळालं पाहिजे. माझं नाव नलिनी कुर्वे आहे आणि मी गांधी वार्डात राहते. आम्हाला 3 महिन्यापासून पाण्याची समस्या आहे. पिण्याचे पाणी मिळत नाही आणि आम्ही विहिरीचं पाणी पितो, ते पिण्यायोग्य आहे नाही. त्याच्यामध्ये काही काळी कचरा राहते आणि मुलाबाळांची तब्येत खराब होते आणि त्याच्यामुळे रोग पसरण्याची भीती राहते. तरी पण आम्ही तो पाणी वापरतो. आम्हाला नियमित आम्ही टॅक्स भरतो, तर नियमित नळ आले पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे.